राहाता तालुक्यातील राजुरी, ममदापूर, नांदूरसह श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा शिवारात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा चांगलाच तडाखा बसला असून परिसरातील मका, गहू, बाजरी व कांद्यासह डाळिंब व द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अचानक पडलेल्या गारा व वादळी वाऱ्याने बहुतेक ठिकाणी झाडे पडली, तर काही ठिकाणी झाडे विजेच्या खांबावर पडून विजेच्या तारा व पोल तुटले आहेत। तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकरी चिंतित आहे। परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील आंब्याच्या कैऱ्या मोठ्या प्रमाणात पडल्याने नुकसान झालंय। गव्हासह चारा भुईसपाट झाल्याने वर्षभराची चिंता शेतकऱ्याला भेडसावत आहे। वादळाचा व अवकाळीचा तडाखा काढलेल्या कांद्यांना बसलाय। अचानक पडलेल्या गारांमुळे कांद्याची पात नष्ट झाली आहे। अशीच अवस्था अनेक शेतकऱ्यांची झाली आहे। तर परिसरातील डाळिंब बागेतही जोराचा वारा व अवकाळीमुळे अनेक झाडांच्या फुलांची व कोवळ्या कळीची मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने मोठा खर्च करून या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम झालेत। काही ठिकाणी द्राक्षाची झाडे उन्मळून पडली आहेत। ममदापूरसह नांदूर परिसरातील शेतकऱ्यांनी याविषयी अधिक सांगितलंय। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, ममदापूर। मी श्री संजय मसू यादव। काल दुपारी 4:30 वाजता आमच्याकडे पावसाला सुरुवात झाली। आधी सुरुवात झाली, पण नंतर असा सोसाट्याचा वारा आला। प्रचंड पाऊण तास इतका वारा होता आणि त्यानंतर परत वारं फिरल्यामुळं 15 मिनिटात चक्रीवादळाचं रूपांतर झालं त्याचं, आणि इतक्या गारा आल्या 5-10 मिनटं, आणि विजा वारं पाऊण तास चालू होतं। त्याच्यामुळं सर्व पिकं न भूतो न भविष्यती असा पाऊस कधी झालेलाच नव्हता आत्तापर्यंत। पण काढायला आलेले जेवढे पिकं होते, कांदे, गहू, द्राक्षे, सगळ्याच पिकांची नुकसान झालेली आहे। मका, काय तुमची अपेक्षा काय? शासनाने काहीतरी पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावा। मी नांदूर येथील शेतकरी अविनाश रामदास यादव। माझे ममदापूरमधील हे गट नंबर आहे 417 आणि 406। याच्यामध्ये मी गव्हाचं पीक केलेलं होतं। काल 30/3/2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला आणि याच्यामध्ये संपूर्ण हे गव्हाचे पिकं आणि येथील आसपासचे सर्व पिकं ह्या मुसळधार पावसामुळे खूप मोठ्या पावसामुळे खूप मोठे आमचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। काय अपेक्षा काय? आमच्या अपेक्षा अशा आहे का या शासनाने याचा पंचनामा करावा आणि जास्तीत जास्त आम्हाला भरपाई होईल, याची आम्हाला भरपाई मिळून द्यावी। 4 ते 5च्या दरम्यान अचानक वादळी वारा गोलाकार फिरून 2-3 दिशेने आला। त्याच्यामध्ये पाऊस, वारा, वादळी वारा आणि गारांचे चारी बाजूने फटकार येत होती। त्या गाराच्या पावसामुळं द्राक्षे, डाळिंब, मका, काढणीस आलेला गहू, कांदे ह्या सर्व पिकांचे असे हातोनात नुकसान झालेले आहे। तरी सरकारने गेल्या खरीपात झालेल्या ज्यांनी विमे भरले होते त्या विमे तरी आता ह्या घडील द्यावी, ह्या झालेल्या नुकसानीची काही फुलाची पाकळी मदत म्हणून शेतकऱ्यांना करावी, एवढीच सरकार चरणी विनंती।